नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. राजधानी दिल्ली देशभक्तीनं सजली. जग पाहणार भारताचं सामर्थ्य. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि सन्मानानं साजरा करण्यासाठी अवघा देश सज्ज झालाय. आजच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य परेडमध्ये देशाची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य आणि लोकशाही मूल्यांचं दर्शन होईल. हा दिवस 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाल्याच्या दिनाचं स्मरण करतो, ज्यानं भारताला एक सार्वभौम आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केलं. दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणाऱ्या 2026च्या प्रजासत्ताक दिनाची थीम वंदे मातरमची 150 वर्ष आहे, जी राष्ट्रीय गीताचं 150 वर्षाचं महत्त्व, त्यातून प्रेरित स्वातंत्र्य, सांस्कृतिक चेतना आणि देशभक्ती प्रतिबिंबित करते. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेलं हे गीत यावर्षीच्या परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनसहभाग मोहिमांचा केंद्रबिंदू असेल. राज्य, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालय कर्तव्य पथावर 30 चित्ररथ प्रदर्शित करते, ज्यात भारत देशाचा समृद्ध वारसा, विकास आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचं प्रदर्शन केलं जाईल. भारतीय सैन्य बॅटल ॲरे फॉर्मेशनमध्ये त्यांच्या आधुनिक लढाऊ क्षमता, ताकदीचं सामर्थ्य जगाला दाखवेल. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम भारताची एकता आणि विविधतेचं दर्शन घेईल. यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे युरोपियन युनियनचे 2 प्रमुख नेते असतील. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उपस्थित असतील. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत EU धोरणात्मक भागीदारी मजबूत होईल, ज्यामध्ये व्यापार, तांत्रिक विकास आणि हवामान सहकार्य यांचा समावेश आहे. कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या प्रमुख असतील. हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटं चालेल. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन राष्ट्रीय राजधानीतील होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन समारंभाची सुरुवात होईल, जिथं पंतप्रधान शहीदांना श्रद्धांजली वाहतील. दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांमध्ये शास्त्रज्ञ, खेळाडू, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, कारागीर, स्वयं मदत गटातील महिला, अपंग व्यक्ती, आदिवासी प्रतिनिधी आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी यांचा समावेश आहे. परेड नंतर या पाहुण्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक, पंतप्रधान संग्रहालय, दिल्लीतील इतर प्रमुख स्थळांचे दौरे आयोजित करण्यात आले. यामुळे 26 जानेवारी 2026 रोजी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन केवळ एक औपचारिक उत्सवच नाही, तर संविधान, लोकशाही आणि नागरी सहभागाचं जिवंत प्रतीक देखील